तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे. इकडे सर्वजण हळदीचा प्रोग्राम झाल्यानंतर गप्पा मारत निवांत असे बसलेले असतात आणि तेवढ्यातच तिथे मानिनी काकू आणि विक्रम काका येतात. त्यानंतर काका म्हणत असतात, बघ आता चल, तू पैन हरली आहेस, काढ माझे 500 रुपये. त्यावर काकू म्हणत असतात, तुम्ही आपलं गप्प बसा. त्यावर ते सर्वजण विचारतात, तुम्ही कसली पैन लावली होती? त्यावर ते सांगत असतात, ही म्हणत होती मुलं तर आता थकून भागून झोपली असतील आणि मी म्हणत होतो मुलं आणखी झोपली नसतील. बघ, खरं तर तुम्ही जागेच आहात, आता मी पैन जिंकलो आहे. त्यावर ते म्हणत असतात, अहो तुम्ही एवढ्या वेळचं झोपले कसं नाहीत? खरं तर मला वाटलं एव्हाना आता तुम्ही सगळेजण झोपला असाल, कारण एवढा मोठा प्रोग्राम होता, तुम्ही आता फार थकले असाल, पण खरं तर आता तुम्ही जागेच आहात आणखी नाही. आणि काकू त्यांना म्हणत असतात, पण तुम्ही चौघे जण असं एकत्र इथे काय करता आहात एवढ्या लेट? त्यावर ते म्हणत असतात, अगं काही नाही, आम्ही आपलं सहजच इथे गप्पा मारत होतो. त्यावर विक्रम काका म्हणत असतात, अरे तुमचे आता गप्पा मारण्याचे दिवस नाही आहेत, खरं तर तुमचे आता रात्र जागवण्याचे दिवस आहेत. त्यावर मानिनी काकू म्हणत असते, ह्यांचं आपलं काहीही. त्यावर काका म्हणतात, अगं मनू, मी खरंच बोलत आहे. खरं तर लग्न झाल्यानंतर नाही का ते लोक बायका त्यांच्या मागे लागलेले असतात काहीतरी गुड न्यूज द्या म्हणून. आता जर तुम्ही रिझल्ट पेपरच सॉल्व केला नाही रिझल्ट तरी कुठनं येणार, असं विक्रम काका त्या सर्वांना म्हणत असतात. आणि जीवा मात्र म्हणत असतो, बाबा तुमचं तर काहीतरी दुसरंच असतं. आणि मानिनी आणि ह्या सर्वजणी मुली लाजत असतात. तर म्हणत असतात, आता काय झालं लाजायलाय, हा तर संसाराचा नियमच आहे. त्यावर काकू म्हणतात, पुरे आता तुमचा नियम वगैरे तुम्ही नंतर समजवा, चला आता सर्वजण, उद्या संगीत आहे, उद्या तुम्हाला डान्स देखील करायचा आहे, तेव्हा तुम्ही फ्रेश दिसायला हवं, लवकर झोपायला जा, नाहीतर तुमचे डोळे सुजल्यासारखे दिसतील आणि सर्वजण विचित्र दिसाल. त्यानंतर काकू म्हणत असतात, आता उद्या संगीत आणि परवा लग्न आहे, खरं तर विक्रम सर्व काही व्यवस्थितपणे पार पडेल ना? त्यावर विक्रम काका म्हणत असतात, अगं मनू, तू का निगेटिव्ह विचार करते, सर्व काही व्यवस्थितच होणार आहे, तू नको काळजी करू आणि जरा पॉझिटिव्ह विचार कर, असं त्यांना म्हणतात. त्यानंतर ते तिथनं निघून जातात आणि रम्या मात्र त्या सर्वांचं बोलणं चोरून ऐकत असते. ते तिथनं गेल्यानंतर रम्या तिथे येते आणि त्यानंतर रम्याने त्या टेबलखाली एक रेकॉर्डिंगची चिप लावलेली असते. ती रेकॉर्डिंग ती काढून घेते आणि स्वतःच्या मोबाईलमध्ये कनेक्ट करून पुन्हा एकदा ती ऐकत असते. आणि इकडे दुसऱ्या दिवशी संगीताचा प्रोग्राम असतो. रम्या मॅडम म्हणत असतात, बघा आता तुमचं संगीत मी कसं रंगवून टाकते. आणि फायनली सेकंड डेला इकडे संगीताचा प्रोग्राम सुरू झालेला असतो. जीवांदिनी आणि काव्यार्थ सगळेजण रेडी होऊन आलेले असतात आणि इकडे युग अँकरिंग करत असतो. आणि तेवढ्यातच लाईट्स जातात, लाईट ऑफ होतात आणि इकडे कान्हा तिथे आलेला असतो. आणि कान्हा म्हणत असतो, तुमच्यासारख्या जेनझीला काय कळणार, ही 90sची प्रेम कहाणी. खरं तर जा बाळा, तू आणखी लहान आहेस, तू जाऊन खाली बघ, मी अँकरिंग करतो, आता बघ पुढचा प्रोग्राम मी होस्ट करणार आहे, जा तू तोपर्यंत खाली जाऊन भांग पाड. त्यावर युग म्हणत असतो, काय दादा, हा तुझाच मित्र आहे ना, तरीच, असं म्हणून तो हसतो. आणि त्यानंतर कान्हा हॅलो हॅलो म्हणत असतो, पण माईकमधनं त्याचा आवाजच येत नसतो. आणि तेवढ्यातच तिथे सखी येते आणि सखीच्या हातामध्ये सेल असतात. ती म्हणत असते, जर माईकमध्ये सेलच नसतील तर माईक कसा चालणार? त्यानंतर ती सर्वांना हॅलो म्हणते आणि त्यांना म्हणत असते, खरं तर आज मात्र मी माझ्या नवऱ्याच्या पावलावर अगदी पाऊल टाकलं आहे, त्याने माईक चोरला आणि मी सेल चोरले. ह्यावर सर्वजण क्लॅप करत असतात आणि हसत असतात. त्यावर तो म्हणत असतो, काही हरकत नाही, लहान मुलींचं कौतुक असंही सर्वांना वाटतच असतं. त्यावर ती म्हणत असते, मी लहान नाही आहे हाफचड्डी. तेवढ्यातच तो म्हणत असतो, मला सर्वांसमोर हाफचड्डी म्हणायचं नाही. तेवढ्यातच जीवा म्हणत असतो, आम्हाला इकडे ऐकू येत आहे बरं का. आणि इकडे तो म्हणत असतो, अरे यार तुम्ही काय हसताय दोघंजण, खरं तर पार जीवा, तुम्ही तरी हिला काहीतरी सांगा. त्यावर सखी म्हणत असते, अरे ते काय सांगणार, त्यांच्या बायका देखील अशाच काहीतरी नावाने त्यांना हाक मारत असतील.
त्यावर काना म्हणत असतो, नेमकं कोणत्या नावाने हाक मारतात मला ते ऐकायचं आहे, मला सांग. तेवढ्यातच तिथे शौर्य आणि ऊर्जाची एंट्री होते. शौर्य म्हणत असतो, मिस्टर पसारेवाला, आणि ऊर्जा सांगते आर्किटेक्ट बोका. ह्याच नावाने ते हाक मारत असतात आणि सर्वजण जीवाला आणि पार्थला चिडवायला लागतात. त्यानंतर इकडे शौर्य आणि ऊर्जा कान्हा आणि सखीला म्हणत असतात, बरं ठीक आहे, आता आम्ही आलोय तर तुम्ही थोडं बाजूला सरका. त्यावर सखी म्हणत असते, आम्ही का सरकणार बाजूला, खरं तर इथे आम्ही आधी आलोय. त्यावर ती म्हणत असते, खरं तर आता जे लग्न झालेले आहेत त्यांचे भांडण जरा बाजूला सारा, प्रेम म्हणजे खूप छान असतं असं शौर्य सांगत असतो. तो म्हणत असतो, प्रेमासारखी सुंदर गोष्ट दुसरी कोणतीच नाही आहे. त्यावर तो म्हणत असतो, कान्हा, अरे तुझं लग्न आणखी झालं नाही आहे ना, म्हणून तुला असं वाटत आहे. तर तुझं लग्न झालं नाही म्हणूनच तू बायकोशी बाजू घेऊन भांडत आहेस, पण खरं तर लग्न झाल्यानंतर मात्र बायकोसाठी नाही बायकोसोबत भांडावं लागतं. काय मग पार्थ आणि जीवा, मी बरोबर बोलतोय ना, असं कान्हा म्हणत असतो. ते ऐकताच सखी कानावर चिडते आणि ती म्हणत असते, गप्प बस आता हापचड्डी, तुला तर नेहमी भांडायचंच असतं. त्यावर ऊर्जा आणि शौर्य म्हणत असतात, बरं लग्न झालेले कपल तुम्ही जरा पडद्या मागे जाऊन भांडत बसा, तोपर्यंत आम्ही हा कार्यक्रम थोडा पुढं नेतो. आणि त्यानंतर ते म्हणत असतात, खरं तर हा लग्न सोहळा म्हणजेच प्रेमानंतर लग्न आणि लग्नानंतर प्रेमानंतर पुन्हा एकदा लग्न, हा खास असा आगळा वेगळा लग्न सोहळा कोणामुळे पार पडत आहे तुम्हाला माहीत आहे का? त्याचं सर्व क्रेडिट आईबाबांना जातं. खरं तर आईबाबा नेहमी आपल्या चांगल्याचाच विचार करत असतात. त्यांनी आपल्यासाठी खूप काही केलं असतं. एवढंच काय तर आपल्या लहानपणी आपले लंगोट देखील धुतलेले असतात. आणि कान्हा हे म्हणतात, सर्वजण म्हणतात, बास बास आता पुढे बोल. त्यानंतर तो म्हणत असतो, आता खास असा ह्या आईबाबांचाच इथे डान्स होणार आहे. त्यानंतर धनंजय आणि शारदा ह्यांचा डान्स परफॉर्मन्स होतो. त्यांच्यासाठी सर्वजण क्लॅप देखील करतात, कारण ते अतिशय छान असा डान्स करत असतात. त्यानंतर इकडे त्यांचा डान्स झाल्यानंतर सर्वजण त्यांना हक करतात, चेअर अप वन्स मोर असं करत असतात. आणि त्यानंतर पॉवर कपल म्हणजेच मानिनी आणि विक्रम यांचा डान्स असतो. विक्रम काका तर काय भन्नाट असा डान्स करतात आणि मानिनी काकूंच्या ठुमक्यांवर तर सर्वजण फिदा होतात. त्यानंतर त्यांचा डान्स सर्वजण पाहतच राहतात. त्यानंतर त्यांचा डान्स झाल्यानंतर खरं तर जीवांदिनी त्यांना म्हणत असतात, आई बाबा, खरं तर तुमचा हात कोणत्याच बाबतीमध्ये कोणीही पकडू शकत नाही, तुम्ही म्हणजे अगदी चार्मिंग कपल आहात असं सर्वजण त्यांना म्हणत असतात. आणि त्यानंतर पुन्हा एकदा स्टेजवर ऊर्जा आणि शौर्य यांची एंट्री होते. त्यानंतर पुन्हा एकदा ते अनाऊन्स करतात, हा त्याच्यानंतरचा नेक्स्ट डान्स कोणाचा आहे. त्या म्हणत असतात, आता सर्वजण दिल थांबके भेटिये, आपल्यासमोर आता जेन्झी बॉय त्याचा असा भन्नाट डान्स घेऊन येणार आहे. आणि त्यानंतर इकडे जीवा आणि पार्थ हे दोघंजणही त्या युगच्या नावाने चेअरअप करत असतात, म्हणत असतात, कमॉन युग, आता तू दाखवून दे की देशमुख काय आहे. देशमुख हे मोहितांना डान्समध्ये आज नक्कीच भारी पडणार असं ते दोघंजणं म्हणत असतात. आणि त्यानंतर युग, शौर्य आणि कान्हा यांचा भन्नाट असा डान्स परफॉर्मन्स होतो. आणि त्यानंतर सर्वजण युगसाठी क्लॅप देखील करत असतात. सर्वच जण फार खुश असतात, आनंदी असतात आणि त्यांचा प्रोग्रामही अतिशय सुंदररित्या पार पडत असतो. आणि इकडे रम्या मात्र फारच सुंदर ड्रेस घालून रेडी होत असते आणि आत्या तिला पाहून शॉक होते. आणि आत्या म्हणत असते, अगे पोरी, तुझा आता नेमका काय प्लॅन आहे? मला तर तुला असं रेडी झालेलं पाहून धक्का बसत आहे. आता तू काही त्या पार्थ आणि काव्याच्या संगीतमध्ये देखील जाणार आहेस की काय? त्यावर ती म्हणते, हो आई, आता मी फक्त त्यांच्या संगीतमध्ये जाणारच नाही आहे, तर तिथे डान्स देखील करणार आहे आणि तू देखील डान्स करणार आहेस माझ्यासोबत, कारण माहीत नाही तुला माझ्या लग्नामध्ये माझ्यासोबत डान्स करायला भेटेल की नाही, त्यामुळे तू आत्ताच माझ्यासोबत डान्स करून घे. त्यावर आत्या म्हणतात, अगं तुझी तब्येत तर ठीक आहे ना रम्या, तू अशात फार शांत शांत वाटत आहेस, पण मला माहीत आहे तुझ्या मनामध्ये नक्कीच काहीतरी मोठं असं चालू आहे,
पण तू नेमकं काय करणार आहेस आणि तू एवढ्या आनंदाने कसं सामील होत आहेस मला कळत नाही आहे. तुला हे सर्व पाहून त्रास होत नाही आहे का? तू का त्यांच्या संगीतमध्ये जात आहेस? त्यावर ती म्हणत असते, आई तू नको काळजी करू, तू फक्त मला फॉलो कर. त्यावर ती म्हणत असते, अगं मी कसा डान्स करणार रम्या, मला तर माहीतही नाही आहे आणि मी रिहर्सलही केली नाही, मला माहीत देखील नाही की कोणतं गाणं आहे. त्यावर ती म्हणते, तुला गाणं लवकरच कळेल आणि तू फक्त मला फॉलो कर. मी जसं स्टेप करत आहे तू देखील तशा स्टेप कर, असं ती आत्यांना म्हणते आणि त्यानंतर संगीत प्रोग्राममध्ये एंट्री घेते. त्यानंतर इकडे सर्वजण रम्याची एंट्री होतात, शॉक होतात आणि रम्याकडे पाहत असतात, कारण रम्या खूप छान रेडी झालेली असते आणि अतिशय खुश असते. सर्वांच्या गेस्टला स्वतःहून बोलत देखील असते. त्यानंतर म्हणत असते, काव्या अगं रम्या ये तू माझ्याजवळ बस आणि आज मी देखील लास्टला तुझ्यासोबत परफॉर्मन्स करणार आहे. त्यावर ती म्हणते, नक्कीच अगं काव्या, मला आवडेल तुझ्यासोबत डान्स करायला. आणि मानिनी काकूंना मात्र हे आवडलेलं नसतं. त्यांना वाटत असतं की आता ही रम्या डान्समध्ये काय करेल काय जाणे, तिने काही काव्याला इजा पोहोचू नये असं त्यांच्या डोक्यामध्ये विचार सुरू असतो. आणि त्यानंतर इकडे ऊर्जा आणि शौर्य, सखी आणि कान्हा पुन्हा एकदा स्टेजवर येतात आणि चौघजणही आता खरं तर कपल डान्स म्हणजे ब्राईड आणि ग्रूम यांच्या डान्सची अनाऊन्समेंट करणार असतात. त्यानंतर इकडे पार्थ आणि काव्या डान्ससाठी स्टेजवर येतात, तसेच जीवा आणि नंदिनी देखील डान्ससाठी स्टेजवर येतात आणि सर्वजण त्यांच्यासाठी क्लॅप करत असतात. त्यांचा डान्स परफॉर्मन्स देखील सुरू होतो आणि काव्या आणि रम्याच्या चेहऱ्याचा रंग उडालेला असतो. तर मित्रांनो, आता रम्या संगीतमध्ये नेमकं काय करणार आहे, ती काय धिंगाणा घालणार आहे, तिची कोणती अशी चाल आहे, ती काव्याला नेमकं काय करणार आहे, का ती काव्यासोबत डान्स करण्यासाठी स्वतःहून समोरून रेडी होते, हे पाहण्यासाठी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा.